श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामी महाराजांच्या काळी घडलेली खरी कथा वाचून दाखवणार आहे. कथेचे नाव आहे की स्वामींच्या आशीर्वादाने पाटावर स्वामींच्या पादुका उमटल्या. चिंतोपंत आप्पा टोळ यांनी आपल्या घरी विष्णू पंचायतनास कोठी तुळशी वाहण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे ते दररोज तुळशी वाहण्याचा क्रम चालवित होते. केव्हा केव्हा स्वामी समर्थ महाराज यांची स्वारी त्यांच्या पूजेच्या वेळी त्यांच्या घरी येत असे. महाराज आले म्हणजे त्यांची ती पूजा करून आप्पा टोळ हे विष्णू सहस्रनामावलीने तुळशीपत्र वाहत असत. एके दिवशी समर्थचरणी त्यांनी नामावली करून नामावली वाहून धूप दीप नैवेद्य आणि यथासांग त्यांनी स्वामी महाराजांची पूजा केली व शेवटी त्यांनी प्रार्थना केली की श्रींचे चरण पूजेकरता निरंतर इथे असावे, असा माझा हेतू आहे. हे ऐकता स्वामी महाराज म्हणाले, बरे आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल, असे सांगून महाराज निघून गेले. काही वेळाने पाहतात तो काय, स्वामी महाराज ज्या पाटावर बसले होते त्या पाटावर स्वामी महाराजांचे दोन्ही चरण पिवळसर रंगाचे उमटलेले दिसले. जसे वाळूत चालताना मनुष्याचे पाय उमटतात तसे स्वामी महाराजांचे चरण शुष्क काष्ठाच्या पाटावर उमटले होते. हा अद्भुत चमत्कार पाहून टोळ यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या पाटाची भक्तिपूर्वक आणि यथासांग पूजा करू लागले. तो पाट कशानेही घासला तरी पावलाचे ठसे जसेच्या तसेच होते. तो पाट आजही अक्कलकोटच्या जोशीबुवा यांचे मठात आहे आणि हजारो लोक त्या पाटाचे दर्शनाला येत आहेत. तुम्ही जर कधी अक्कलकोटला गेलात तर या पाटाचे जरूर दर्शन घ्या. तुम्हाला जर स्वामी महाराजांच्या काळी घडलेल्या अशा खऱ्या कथा ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि एखादी कथा आवडली असेल तर ती नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.